पहिलं तर सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपल्या दिंडीतला चौथा दिवस. आंघोळ करून निवांत बसलेलो, कारण आज आपली दिंडी लयच उशिरा निघणार होती. बरोबर 8 वाजता दिंडी तयार झाली. तोपर्यंत मी सर्वांच्या बॅगा गाडीत टाकत होतो. पद्धतशीर गाडीत टाकलो बॅगा. मग काय मी घेतलो झेंडा आणि आपली दिंडी निघाली पुढे. आज आपली दिंडी पोहोचणार होती पंढरपुरात. पहिलं तर आला पंढरपूरच्या विसावा मंदिर. हे आहे विसाव्यातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. मंदिरापाशी तर एक अभंग घेतला आणि चालू केला फुगड्या खेळायला. बघा नुसतं आता फुगड्या. फुगड्या ते खेळून निघालो पुढं. अजून इथून 2 किलोमीटर पंढरपूर राहिलं होतं. आता आपल्याला थांबायचं होतं नाश्त्याला. मग काय पुढे गेल्यावर आपली गाडी मैदानात थांबलेली. आज होते नाश्त्याला पोहे. घेतलो पद्धतशीर चालू केलो खायला. नाश्ता करताना सोलापूरातून आलते अण्णा महाराज. मग काय त्यांना पण दिलो नाश्ता करून आम्ही तिथनं निघालो परत पुढं. मी तर काय आपला एक झेंडा घेतलेलो, अण्णा महाराज एक झेंडा घेतले. मग ज्ञानोबा तुकाराम म्हणत निघालो पुढं. मग काय बघता बघता आलं की आपलं पंढरपूर. चंद्रभागा नदीला तर लयच थोडं पाणी होतं. वळवंटात तर आल्यावर एक अभंग घेतले, विठ्ठलाची आरती घेतले आणि आम्ही तिथनं निघालो नदी. पहिलं तर चंद्रभागा नदीचं दर्शन घेतलो. नदीत हातपाय धुतलो, झेंडे दिलो आरकेकडे. आपली दिंडी तर काय नदी पैसे थांबली. मी आणि महाराज निघालो आपल्या मठाकडे. हे आपला पंढरपुरातील लोटांगण महाराज मठ. एक नाही दोन नाही, डायरेक्ट 3 मजलीच. पहिला तर गेलो रूम मध्ये, कपडे ते बदलून आलो डायरेक्ट जेवायला. मग काय बसलो पंक्तीला, पद्धतशीर पोट भरून जेवलो. जेवण तर कसं सगळं ओके मध्ये. आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करा.